समाचार अब तक, सत्य का साहस। 1975 में संयुक्त राष्ट्र द्वारा घोषित अंतर्राष्ट्रीय महिला वर्ष की स्वर्ण जयंती के अवसर पर महिला आंदोलन को नई दिशा देने के लिए महाराष्ट्र में महाराष्ट्र स्त्री मुक्ति परिषद नामक नया स्त्रीवादी मंच बनाया गया। पिछले 5 दशकों में महिलाओं के संघर्ष, बदलाव और उपलब्धियों का मूल्यांकन करने के उद्देश्य से गठित यह परिषद 20 से 22 दिसंबर 2025 तक मुंबई में अपना 3 दिवसीय अधिवेशन आयोजित करेगी। नागपुर में हुई प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान परिषद के प्रतिनिधियों ने यह बताया है कि यह पहली स्त्री मुक्ति के इतिहास और भविष्य को एक मंच पर जोड़ने का प्रयास है। विशेषज्ञों, कार्यकर्ताओं और युवा महिलाओं की भागीदारी से यह अधिवेशन महाराष्ट्र में महिला आंदोलन को नई ऊर्जा और नई दिशा देने की क्षमता रखता है। उद्याचा कार्यक्रम हा विभागीय कार्यक्रम असून विदर्भाचा विभागीय कार्यक्रम म्हणून स्त्रियांची परिषद होणार आहे। त्या परिषदेमध्ये जवळजवळ 100 ते 150 स्त्रिया सहभागी होतील। परिषदेच्या कार्यक्रमात तिथे गटवार चर्चा होतील। त्यानंतर सर्वांची मिळून एकत्रितपणाने जी काही मांडणी होईल त्या मांडणीचं सार काढलं जाईल। त्यानंतर त्याच्यामध्ये काय ठराव वगैरे करायचे असतील त्याची चर्चा होईल आणि या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत या परिषदेमध्ये म्हणजे मुंबईला होणाऱ्या परिषदेमध्ये सहभागी होऊ शकतील अशी आम्ही त्याच्यामधून अपेक्षा करतोय। पुरुषांचाही सहभाग त्याच्यामध्ये असेल। ही परिषद होणार आहे तुमचं विनोबा विचार केंद्रामध्ये। ते 10 वाजता आम्ही तिथे जमणार आहोत। 11ला परिषदेला सुरुवात होईल, 5 वाजेपर्यंत ती चालेल। त्याच्यानंतर 11 ते 5 राहील, कारण त्याच्यानंतर स्त्रियांना आपापल्या गावी जायला थोडीशी सवलत लागते, कारण त्यांना दिवसा उजेडी जाण्याची इच्छा असते, त्यामुळे ते होईल। त्याच्यानंतर ह्या परिषदेमध्ये जे काही होईल ती मांडणी, ही सगळी मांडणी ही मुंबईच्या परिषदेमध्ये सादर केली जाईल इथे कार्यक्रमामध्ये। आणि एकूण सगळा जो काही मुंबईच्या परिषदेमधनं जो निचोड निघेल त्या निचोडवरती पुढे संबंध देशभर किंवा महाराष्ट्रातलं प्रथम काम कसं करायचं आणि कोणत्या नवीन संकल्पना त्याच्यातनं साकार होतील, जास्तीत जास्त परिणामकारकरित्या स्त्रियांना कशी मदत करता येईल। तुम्ही जे वैयक्तिक प्रश्न जे सांगताय या प्रश्नांवरती स्त्रियांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यांचं वैयक्तिक दुःखसुद्धा दूर करता आलं पाहिजे। याच्याबद्दल आमच्यामध्ये कुणामध्येही दुमत नाही आणि ठामपणाने आम्ही त्याच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक खेपेला आम्ही यशस्वी होतो असं काही नाही, पण तरीसुद्धा आमचा प्रयत्न हाच राहतो की दुःखी बाईला रिलीफ मिळाला पाहिजे। दुःखी बाईला रिलीफ केवळ नुसतं शब्दांचंच बोलाचीच कडीन बोलाचाच भात नव्हे, तर तिला प्रत्यक्षामध्ये तिच्या जीवनामध्ये काहीतरी आधार निर्माण झाला पाहिजे आणि तो आधार देण्याचा प्रयत्न स्त्रियांच्या चळवळीचा कायमपणाने राहिला आहे। आम्ही पूर्णपणाने हिंसाचार विरोधी चळवळ चालवणारे लोक आहोत आणि स्त्रियांवरती होणारा हिंसाचार आणि अत्याचार हा केवळ बाहेर रस्त्यावरती आल्या म्हणून होत नाही, तर घरामध्येही तो होत असतो आणि तो सुद्धा लोकांच्या समोर आणणं आणि त्याला प्रतिबंध करणं, याच्यासाठी नवीन कायदे तयार करणं, कायद्यांची अंमलबजावणी करणं, या सगळ्या गोष्टींकडे आमचं लक्ष असतं।